नमस्कार, मी श्रद्धा दाराडे. माझ्या यूट्यूब ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. हो, घेतली आहे. जात होते. अरे यार, ह्याचं ब्राईटनेस सारखं ॲटो असल्यामुळे लई होतं. आज आम्ही चाललोय बारामतीचं कृषिक पाहायला. बारामतीचं कृषिक चालू झालेलं आहे 17 तारखेपासून ते 24 तारखेपर्यंत. महाराष्ट्र राज्यातलं सगळ्यात मोठं कृषिक हे बारामतीमध्ये भरतं. यावर्षी 8 दिवसाचं आहे हे कृषिक. दरवर्षी 3 किंवा 4 दिवसाचं असतं, पण आता यावर्षी 8 दिवसांचं आहे. आणि त्यामुळे एक गोष्ट खूप चांगली झाली की लोकांना मनसोक्त बघता येतं. शनिवार रविवार जसं ज्याला सुट्टी असेल त्यानुसार नियोजन पण एकदम व्यवस्थित होतं. सो आज आम्ही चाललेलो आहे चालाबादाप्रमाणे. इतकं इग्नोर इतकं चलो. आज बऱ्याच दिवसानंतर ना शारदानगरच्या रोडला लागली आहे. 2017चा आहे ते 18चं माझं पास आउट आहे. मी इथंच कॉलेजला होती शारदानगरला. तेव्हा कृषिकला आम्हाला फ्री असायचं तर रजिस्ट्रेशन करायला व्हॉलेंटियर्स म्हणून थांबायला मम्मी. तेव्हा इतकं नव्हतं, गर्दी असायची. ते नावं लिहा, त्यांचे नंबर लिहा, हे करायला होते ना. आता ॲज अ रील स्टार म्हणून मी चालली आहे. आता तेच दाखवत होते मी कुठं थांबवत होते. मी तेव्हा बसने येऊन जाऊन करत होते, पण एक गोष्ट चांगली झाली. बसने जाऊन येऊन केल्यामुळं मला सवय झाली. नाही तर मला प्रवासाची सवय नव्हती. गेले की पहिलं गाडीत झोपायची मी. आणि एस टी म्हणलं ना तर मग पित्ताची गोळी कंपल्सरी ठेवावीच लागायची. ते प्रवास करून करून इतकी सवय झाली. आणि त्यानंतर कोल्हापूरला प्रवास करताना मग अजिबात मला त्रास नाही झाला. आता लावलंय आपण KVK रोडला. खूप आतमध्ये जावं लागतं. हे सगळे कॉलेजचे विद्यार्थी आहेत बरं का, जे मास्क वगैरे लावून आहेत ना ते. शारदानगरच्या विद्यार्थ्यांना तर कंपल्सरी इथं. फोर व्हीलर पहा किती लागले. यावरून अंदाज बांधा आतमध्ये किती गर्दी असेल. गेलं नाही का काय एवढं आवडलं. एवढं कृषी इथं बसली असती गाडी का नाही? नाही नाही, आतमध्ये KVK कृषी 2026. डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी 2026 या कृषी प्रदर्शनात सर्व शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत. दरवर्षीप्रमाणे आपल्या दुचाकी आणि 4 चाकी गाड्या एवढ्या ठिकाणीच जास्त प्रमाणात असते याच्यामध्ये. मार्केटमध्ये 280 रुपये किलो किंमत याची आज, आणि बाहेर जर एक्सपोर्ट केलं तर 500 रुपये किंवा 500 रुपयाच्या पुढे जाते. तसं ते सोरेल पण आहे. सोरेलचं आपण सूप करतो, पालक सारखंच आहे, पण हे पण सॅलेड मध्ये खातात. जास्त करून शहरामध्ये याचं मागणी डिमांड. ही फुलं बघ ना खायची आहेत. ही फुलं खायची आहेत. स्ट्रक्चर बनवलं तर 25 वर्ष हे स्ट्रक्चर चालतं. फक्त हे जे वरचं पॉलिथिन आहे ते 7 वर्षानंतर बदलायला लागतं. गव्हर्नमेंट तुम्हाला 50% सबसिडी देते. खर्च किती येतो? हे एका गुंठ्यासाठी 9 लाख रुपये खर्च आहे. 1 गुंठ्याला. हे 4 गुंठ्याचं प्लॉट आहे ना 36 लाख. काळा कांदा आहे बघा. बीट आपण खातो. इतकं मोठं मोठं बीट आहे हे बघा. इथं दिसत नाही, इतकं मोठं बीट आहे हे. तेवढं फक्त मेंटेनन्स कॉस्ट त्याचं पण पूर्ण गायडन्स वगैरे. आंब्याचं झाड बघा, आणि याला मोहर बघा. आता जाळ्याला घेतलं नाही तर पहिलं आतमध्ये जाता यायचं. इझिली
बारामती बोलते इसको बारामती. बापरे, ही टोमॅटो आहेत का संत्री? संत्री काय हा प्रकार आहे बघ. टमाटर लिहिले गाडी हिंदी मध्ये. कोणीच म्हणणार नाही कसले टोमॅटो डेंजर आहे ते. आणि ऍक्च्युअली म्हणजे टोमॅटो फक्त खाली आले आणि बाकीची पानं हो का टमाटर, हो का हे मोठे संत्री सारखे टोमॅटो आहेत. बघा हे टोमॅटो, बघावं ते नवल आहे बाबा. काय टोमॅटो आहे, इथून तिथून टोमॅटो लगडलेत. मला ठेवायला पाहिजे तोडायला, निम्मे तर मी खाऊनच टाकले. पण एवढे मोठे प्रचंड टोमॅटो लवर आहे. राजे नाव काय आवडतं राजे? राजे वांग. ही बघा भारताच्या वांगी. संकरित आहे ना. हो का सगळी वांगी, पूर्ण वांग्यांनी झाडं भरलेली ती. एकदा भाजी केली की 4-5 दिवस चालला ना. सगळी वांगी, किती वांगी. हिंदी एकच आहे का? हो का सगळी वांगी, सगळी वांगी, इतकी वांगी तितकी वांगी. तर हा सगळा माल बारामतीचा भारताच्या बाहेर जातो. ही फक्त टोमॅटो बघा तुम्ही. एका साईडला चेरी किती किलो इतके मोठे आहेत ना हे, इतके उंच. हे बघा कुठून सुटपर्यंत टोमॅटोचं झाड आहे. कसले टोमॅटो लागले आधी. पेरी पेरी. एका एका झाडाला कसली फुलं लागलेली आहेत बघ. कृषी 2026 मध्ये आलेल्या सर्व बापरे बाप. शेतकरी बांधवांचं ॲग्रोस्टार परिवाराकडून सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. 18 पेक्षा जास्त पिकांचे पीक प्रात्यक्षिक पाहण्याची आमची दीदी म्हणते झाडावरती आणि टोमॅटो टोमॅटो खाली येत फक्त. आणि टोमॅटो टोमॅटो खाली म्हणजे काय थोडे टोमॅटो येतो हे. बघ ना लगडलंय सगळं द्राक्षाच्या बागेसारखं. मग हा सगळा माल बारामतीचा भारताच्या बाहेर जातो माहिती का तुला. हो माहिती आहे. अगं मम्मी पहिली गोष्ट हा, तू ही मला हितच सांग. होती. मी आज कॉलेजमध्ये शिकली. तुम्ही पाण्यात बसून स्वतः फिरला असता, पण इथं झाडच फिरवल्या जात आहेत. इतकं सुंदर दिसते नाही. हां प्रतिभा बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड PLC हैदराबाद यांनी नवीन वन मेची तयार केलेली आहे REM 5C म्हणून. त्याच्यामध्ये 5 कलर येतात. स्वीट कॉर्न मध्ये स्वीट कॉर्न म्हणून केले आहे. जे 5 कलर येतात त्याचे पॉपकॉर्न म्हणून पण उपयोग होतो. आपण उकडून पण खाऊ शकतो. ह्याचं रेग्युलर मेसपेक्षा ह्याचे न्यूट्रिशन व्हॅल्यू वाढवलेले आहे. ह्याच्यामध्ये फायबरचं प्रमाण वाढवलेलं आहे. त्यामुळे डायजेशन सिस्टीमला 1 नंबर काम करतं. त्याचबरोबर कोलेस्ट्रॉल, जो बॅड कोलेस्ट्रॉल असतो तो कमी करतो. आणि कॅल्शियम मॅग्नेशियमचं प्रमाण जास्त असल्यामुळे बोनचा स्ट्रॉंगपणा वाढतो. नवनवीन स्वप्ने आपल्या शेतामध्ये अच्छा. पेरत असतो. दरवर्षी आम्ही येतो आणि दरवर्षी शॉक होतो, कारण की नवीन नवीन व्हरायटीज इथं येतात आणि सगळ्या भारताच्या बाहेर एक्सपोर्ट केल्या जातात. इतक्या सुंदर व्हरायटी, कितीही वेळ बघितलं ना तरी मन भरत नाही. हा ना. म्हणजे इथं ज्याला शेतीची आवड नाही ना, आवड निर्माणच होईल. इतकं सुंदर हे कृषी प्रदर्शन असतं. जाईल तिथं व्हिडिओ. मम्मी एकाच दिवसात सगळं स्टोरेज भरेल. होय श्रेयश, एकाच दिवसात सगळं स्टोरेज भरेल. केवढं मोठं केळींची झाडं. बघा केवढं उंच आहे. डबल मजली मजली उंच आहे बघा इथं. हे आहे कृषीचं मेन एंट्रन्स. हे इथं थांबा, खूप सुंदर फोटो येतोय. थांबा, इथं खूप सुंदर फोटो येतोय. ओके, ही माहिती का दगड काय? कृषीची सुरुवात ज्या दिवशी करायची होती, एक साक्षीदार म्हणून दगड ठेवलेला तो दगड आहे. म्हणजे या दगडाने सगळं पाहिलंय. या कृषीची लास्ट टाइम इथं व्हिडिओ काढली होती, ती व्हायरल गेली ती कृषीची. 2 वर्षापूर्वी काढलेली.
आता जाळ्या लावून घेतलं, नाही तर पहिलं रिकामच होतं. जाता यायचं. इझिली आतमध्ये जाता येत. आता आतमध्ये चाललोय आम्ही. चलो. काय होतं पाणी प्यायचं कुठं होतं? इथं होतं मग काही पण 2 वर्षाने आलाय. गेल्या वर्षी आपण चालू. हो आपण चाललो होतो. इथं पाणी. हा इथे पाण्याचं फिल्टर. हे बघ. इथं आहे माती प्रदर्शनाचं. तोंडाव काढतो काय काय घेतलं? तो कोण युट्यूबर तो नको तीच. कसली फुलं 18 पेक्षा जास्त ठिकाणचे हायब्रिड बीट केवढे मोठे आहेत बघा. चिकू माग काय? माझ्या माग तुझा फेवरेट भीमथडी जत्रा. आता मी जोपर्यंत कॅमेरा नव्हता तोपर्यंत कंटेंट देत होता, स्क्रिप्ट सांगत होता. होय रे, हा माझ्या घरातला माझ्या युट्यूबचा ChatGPT सगळं मला कंटेंट देतो. होय बघा गर्दी किती, तुफान गर्दी. चाललो आम्ही बाहेर. इथून स्टार्ट केलं तर आणि बाहेरच्या साईडहून असं गोल फिरून येईन. आता चाललोय आम्ही पार्किंगकडे. खूप फिरलो, खूप चाललोय. असं एका दिवसात बघण्यासारखं तर नाहीच आहे. याला निवांत 2 दिवस असतील ना तर ते व्यवस्थित पाहते. ते बघा आमची मम्मी मागेच आहे अजून. पण खूप सुंदर आहे, म्हणजे सगळ्या प्रकारची माहिती एकाच ठिकाणी भेटते की नाही. बरोबर. शेतीची नक्की ज्यांना आवड आहे ना ते तर बाहेर निघणारच नाही. इतकं सुंदर आहे हे प्रदर्शन. कृषी प्रदर्शन मधून बघा आम्ही हे घेतल्या गोष्टी. सेंद्रिय गूळ घेतला, परत रोपं घेतली, अजून आम्ही काय घेतलं, पापड वगैरे ते घेतलं. छान